तुम्हाला सगळ्यांना एक मी आता कागद देणार आहे आणि मी सांगतो त्या फक्त फिगर्स काढायच्या तुम्ही, ठीक आहे? आणि ते जर का तुम्ही केलं तर तुम्ही ऑलरेडी व्यंगचित्रकार आहात, नाही तुम्हाला मी दाखवण्याची अशी काही गरज नाहीये. आणि सर्कल सर्कल काढताना काय लक्षात ठेवायचं, कसं का होईना सुरुवातीला ते चेपल्यासारखे दिले पण असं हळूहळू हळूहळू काढायचं. एकदा धरलं की असं काढायचं, अशी प्रॅक्टिस करायची. काढलं की यायला पाहिजे. कसं काही भोपळा होईना, काही दुधी भोपळा होऊ दे, लाल भोपळा होऊ दे, काही होऊ दे, एकदा धरला की सोडायचं नाही, असं करायचं नाही, शेवटपर्यंत काढायचं. फिलिप्स कॉफी कट्टा यांच्यातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज प्रसिद्ध लेखक व्यंगचित्रकार मान्य श्री अभिमन्यू कुलकर्णी यांनी त्यांच्या भिंतीपासून सुरू झालेला प्रवास ते आजपर्यंतची कारकिर्दी याबाबत छान माहिती सांगितली. सर्वात महत्वाचं म्हणजे अभिमन्यू कुलकर्णी चालतात, पण चिंटू साहेब चारुहास पंडित यांच्या उपस्थिती आहे. नंतर स्वागत आत्ताच फडके सरांनी वातावरण निर्मिती केलेली आहे. फडके सरांचे जुने मित्र आहेत आणि ते कुठलाही कार्यक्रम असला तर त्याच्या अगोदर उत्साहाने फ्लूट वाजवतात. त्यांचा फ्लूटचा आपण एकदा स्वतंत्र कार्यक्रम करू. अतिशय अवलिया असा माणूस आहे, त्याचा परिचय परत केव्हा तरी करून देऊ. तेव्हा मंडळी, आज उपस्थिती चांगली आहे, सर्वांचं मी उत्साहानं स्वागत करतो आणि पुढची सूत्र श्रीरंग गोखल्यांकडे देतो. फिलिप्स कट्टाबद्दल थोडी माहिती देतो. फिलिप्स कट्टा हा गेली जवळपास 14-15 वर्ष 17 वर्ष चाललेला उपक्रम आहे. पहिली काही वर्ष आम्ही इंटरनल फिलिप्सचे लोक आणि शॉप टॉक मध्ये घालवली, पण नंतर असं लक्षात आलं की बाहेरच्या लोकांना बोलवून आपण त्यांचं नॉलेज आपल्याशी शेअर करूया. असं तरी आम्ही खूप एमिनंट लोक आणि इन्फॉर्मली आमच्याशी गप्पा मारायला असे येत होते. मागे वळून पाहताना असं वाटतं की रिअली इतके लोक आपण आणू शकलो. पण आज विलास रबडे यांच्या कॉन्टॅक्ट मधून इंजिनिअरिंग, हॅम, सायकलिंग, हॉबीज, योगा, काय म्हणाल ते सगळं विलास रबडे आणि त्यांच्या संपर्कातून आलेला हा कट्टा डेव्हलप झालाय. आणि आज आमच्याच फिलिप्स मधला अभिमन्यू कुलकर्णी हा रिसेंटली त्याचं पुस्तक पब्लिश केल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे आपण फिलिप्समध्ये कट्टामध्ये त्याला बोलवलंच नाही. आणि त्याने ते मी मुद्दाम वेगळा कट्टा असा आज अरेंज केलाय. त्याचं जेव्हा मी जर्नी ऐकला त्या पुस्तक पब्लिकेशनसाठी तेव्हा त्याचे वेगळेच पैलू माझ्या लक्षात आले आणि मग ठरवलं की आज तो अभिमन्यू आणि एक वेगळा अभिमन्यू दोन्हीच आपल्याकडे मानतात. तर फिलिप्स मधला अभिमन्यू हा इंडस्ट्रियल डिझायनर होता. फिलिप्स मध्ये इंडस्ट्रियल डिझाईन डिपार्टमेंट वरच्या मधल्यावर एका वेगळ्या कोपऱ्यात होतं आणि फिलिप्सच्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग आणि काय म्हणू की रिझल्ट एरियाज आणि क्वालिटी असल्या वातावरणात कधी कधी कंटाळा आला की मी त्या डिपार्टमेंटला जाऊन बसायचो. याचा बॉस अशोक पानवलकर, त्याचा मुलगाच मिथिल आलेला आहे, तो आणि अभिमन्यू ती हिरवळच होती माझ्याकडे. एक आमच्याकडे खूप स्ट्रिक्ट पोस्टेमा राजा नसले लोक असले की त्या हिरवळीत मी थोडा वेळ जाऊन बसायचो आणि केव्हाही गेलं तर एक मिस्किल स्माईल अभिमन्यूच्या चेहऱ्यावर असायची. तो डिझाईन तर सुंदर करायचाच आणि शेवटी अभिमन्यू माझ्या लक्षात राहिला. तो आम्ही फिलिप्स मध्ये असतानाच लोकप्रवाहामध्ये त्याची कार्टून्स यायला लागली. तो इतका मला अभिमान वाटायचा. म्हणजे ऍक्च्युली हाच अभिमन्यू इतकं छान काढतोय, म्हणजे कौतुकाच्या पलीकडे ते शब्द असायचे. तर डिझायनर म्हणून तो खूपच स्किलफुल होता आणि त्यानंतरचा त्याचा जर्नी कार्टुनिस्ट म्हणून आपण आज जाणून घेणार आहोत. मी त्याला म्हणजे त्याने मला पुस्तक प्रकाशनाच्या वेळी एक प्रश्न केला होता. मला एक एक्सक्लुझिव्ह प्रश्न विचारला की गोखले इथे आलेले आहेत तर तुम्हाला अभिमन्यू कसा आठवतो, डिझायनर का कार्टूनिस्ट? तर मी तत्क्षणी उत्तर दिलं मला तो कार्टुनिस्ट म्हणूनच आठवतो. कारण मी त्याच्या डिपार्टमेंटला गेलो की तिथे पोस्टिट असायचे, एक सॉफ्ट बोर्ड होता, तिथे काही काही क्लिपिंग्स केलेली स्केचेस, काही कोटेशन अशी लावलेली असायची. ती पहिली मी जाऊन बघायला. तेव्हापासून याचा मिस्किल स्वभाव माझ्या लक्षात आलेला होता. चला अभिमन्यू आपण आता
फॉर्मली इंटरव्ह्यू घेऊया. तुझ्या जर्नीप्रमाणे मी पाहिलं की तुला पहिली म्हणजे आपल्या आधीच्या पिढी असं होतं की वडील तुम्हाला हे कर आणि मी तुला पाठिंबा देतो, मी तुझ्या बरोबर येतो असं सांगायचं नाही, पण तो एक वेगळा पाठिंबा त्यांचा असायचा. अशा तऱ्हेने तुला पहिली जी प्रेरणा मिळाली ती मला वाटतं वडिलांकडं, त्याबद्दल थोडस सांग. मी मिरज नावाच्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मिरज म्हणून छोटंसं गाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये. तिथं होतो शिकायला आणि तो काळ म्हणजे 60s मधचा काळ होता. तर त्याच्यामध्ये काही इंटरनेट नाही आणि म्हणजे आमच्या इथं टाइम्स ऑफ इंडिया संध्याकाळी 5 वाजता यायचा. म्हणजे आम्ही ज्या वेळेला घ्यायला लागलो त्यावेळेला, त्यामुळं इतका आमचा बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट त्यावेळेला असा होता. तर म्हणजे चित्रकलेची अशी आवड शाळेत बऱ्याच मुलांना असते, मलाही होती. म्हणजे परीक्षा देणं वगैरे असले सगळे प्रकार मी केले. पण ज्या वेळेला आमच्या घरी टाइम्स यायला लागला त्यावेळेला मी लक्ष्मणांची चित्र बघून ऑफकोर्स त्याचं जरा कॉपी करून आपणही चित्र काढायचा प्रयत्न केला. तर त्याचं माझ्या वडिलांनी म्हणजे त्यांना ते खूप आवडलं आणि माझे म्हणजे मी पुस्तकात पण लिहिलंय की म्हणजे माझे वडील अगदी चमत्कारी होते. म्हणजे ते कुठल्याही कारणावरनं आम्हाला चोपून काढायचे. पण ही गोष्ट त्यांना भयंकर आवडली की मी चित्र काढते म्हणून. आणि मी अनेक वेळा ही चित्र भिंतीवरती काढायचो. म्हणजे की काय असं डोक्यात आलं होतं की भित्तीचित्र काढायला हवे म्हणून. तर मी घराच्या अनेक भिंती रंगवल्या होत्या अशी चित्र काढून. आणि सगळी चित्र काही चांगली होती असं नाही, पण त्यांनी त्याच्याबद्दल काही ते बोलले, इनफॅक्ट मला एनकरेज केलं. तर माझे वडील शिक्षक होते. तर ते सुट्टीला आले की एका किराणामालाच्या दुकानावरती, म्हणजे मिरज इतकं छोटं गाव होतं त्यावेळेला की तसं मनोरंजनाचं तिथं काही साधन नव्हतं. म्हणजे तर ते एका किराणामालाच्या दुकानावरती त्यांचे मित्र होते, तिथे जाऊन ते बसायचे गप्पा मारत संध्याकाळी. तर ती मिरजेला एक हॉस्पिटल आहे मिशन हॉस्पिटल म्हणून, आणि तिथं पूर्वीपासून खूप मिशनरी मंडळी यायची, अमेरिका इंग्लंड या देशांमध्ये. तर त्यातली म्हणजे कोणीतरी ब्रिटिश डॉक्टर्स असतील तर त्यावेळेला एक पंच नावाचं मासिक होतं. ज्या पंचमध्ये खूप चित्र असायची आणि वेगवेगळ्या कार्टुनिशी एक वेगळी त्याला हे होती, म्हणजे ब्रिटिश स्टाईलची कार्टून्स. तर माझ्या वडिलांनी त्याच्यात ते बघितलं आणि मला मग ते घरी आणून दिली ती रद्दीची मासिक. आणि समाव ते बघून मला एकदम ती मला जास्त अपील झाली. म्हणजे लक्ष्मणच्या चित्रांच्या पेक्षा मला ती जास्त जवळची वाटली. आणि मग मी त्यांचा जरा अभ्यास करून त्यांची कॉपी करायला सुरुवात केली. आणि तशी असं म्हणता येईल की तशी एक वेगळी जरा सुरुवात झाली. आणि नंतर ऑफकोर्स वसंत सरवटेंची वगैरे मी चित्र बघितली मराठीमध्ये. त्यांनी म्हणजे रिव्होल्युशनच केलं असं मला वाटतं. म्हणजे चित्र म्हणजे नुसती आपली लठ्ठ बायकांनी लठ्ठ लाडू याच्याबद्दल व्यंगचित्र नसतात, तर त्यात काहीतरी एक विचार करण्यासाठी एक गोष्ट असते. म्हणजे व्यंगचित्रामधून एक डिलेड आनंद मिळू शकतो, हे खरं तर महाराष्ट्राला पहिल्यांदा मला वाटतं वसंत सरवटेंनी दाखवलं. तर आणि मलाही त्याच्यापासून इन्स्पिरेशन. नाही खरंय, म्हणजे ती स्टेज तुझी पहिली घरी चित्र काढणं, ती अप्रिशिएट होणं, स्वतःचा कॉन्फिडन्स येणं हे झालं. पण मासिकांना पाठवायला कशी सुरुवात केलीस? त्यावेळेला एक किशोर नावाचं एक मासिक होतं. म्हणजे मला वाटतं गव्हर्नमेंटच होतं ते. अजून पण आहे ना. हा, तर मी किशोर मासिकामध्ये अजूनमधून व्यंगचित्र असायची, त्याला पाठवली. तर त्यात एकदा माझं चित्र असंच पब्लिश झालंय आणि मला असं वाटलं की अरे आपणही पाठवू शकतो आणि आपलेही चित्र म्हणजे येऊ शकतो. नंतर एक दीपावली नावाचं दिवाळी अंकात स्पर्धा असायची व्यंगचित्रांची, आणि त्याचे माझं लक म्हणजे त्याचे परीक्षक होते वसंत सरवटे. आणि मी अशीच काहीतरी त्यांच्या स्टाईलची तार चित्र काढलेली त्यांना आवडली खूप ती, त्यामुळे त्यांनी मला बक्षीस दिलं त्याच्यात. त्यामुळे मला आणखीनच त्याच्यामुळं एक शेअर पण त्याच्याबद्दल तो जो जर्नी तुझ्या म्हणजे माझा वाचण्यात आला की नंतर तुझं सत्यकथा, मौज, माणूस या मासिकात हळूहळू इंट्रोडक्शन झाली. ऍक्च्युअली व्यंगचित्र काढणं म्हणजे
आपण म्हणतो एखादं कॅरिकेचर किंवा स्केच करणं आणि त्याच्या मागचा विचार असणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे मला अभिमन्यूची चित्र बघताना कंपाईल फॉर्म मध्ये बघताना लक्षात आलं. पण व्यंगचित्रकार हा विचारवंत असतो, हा थॉट मला नंतर अगदी रुजत गेला. त्याची सुरुवात त्याच्या जर्नीमध्ये वाचताना अशी आली की एका स्टेज नंतर तो विदेशी मॅगझिन जास्ती बघायला लागला, न्यूयॉर्कर किंवा पंच किंवा आणखी मॅगझिन, आणि तिथल्या व्यंगचित्रांचा अभ्यास आणि ते डायजेशन, मला वाटतं त्याचा परिणाम तुझ्या नेक्स्ट स्टेजला झाला असावा. नाही, अगदी बरोबर. आणि म्हणजे अर्थात ते प्रत्येकाच्या म्हणजे काय म्हणायचं आपण, एक योगायोगही असतो आणि आपण करण्यापेक्षा आपल्यावर काय काळ आहे तो, काय आपल्याला मिळतं आणि कोण कोण आपल्याला काय सांगतं याच्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात. तसं मला पण तशी लोक पण भेटली. म्हणजे अविनाश कोल्हे म्हणून एक करू त्यावेळेला एक संपादक होता, तर तो माणूस नावाचं मासिक निघायचं त्या काळात, एक असंच ते विचारी मासिक होतं जरा. तर त्याचं संपादन तो करत होता आणि त्यालाही असं काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. म्हणजे तो मला म्हणायचं की तुला मनाला येईल तशी चित्र काढ म्हणून त्याच्यामध्ये, आणि त्यांनी ती छापली त्याच्यामध्ये. तर म्हणजे त्याच्यामुळे जरा आणखी थोडा कॉन्फिडन्स आला म्हणजे काढण्याचा वगैरे. म्हणजे ऍक्च्युली मला असं म्हणायचं की कॉपी करणं, नंतर ती कॉपी डायजेस्ट करणं, आपली स्टाईल डेव्हलप करणं, याचे तू जे जर्नी सांगितलेस ते मला खूप एक्साइटिंग वाटले. की आणि त्याच्यावर तू जरा फिलॉसॉफिकल लिहिलंयस, तर काय त्याच्यात वापरले कॉन्शियस कॉन्फिडन्स. आणि म्हणजे सुरुवातीला आपल्याला जेव्हा आपण काढायला लागतो तेव्हा आपल्याला काहीच येत नाही याची खात्री होते, आणि तिथपासून पुढे आपण काहीतरी करू शकतो. त्या स्टेजेस तू दिल्यास त्या मला पुस्तकातल्या वाचून खूप आवडल्या. वालचंद मधलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर IIT मध्ये इंडस्ट्रियल डिझाईनचा कोर्स असायचा, त्याच्या इंटरव्ह्यूला हा गेला होता. आता मला माहिती आहे की इंडस्ट्रियल डिझाईनचे जे स्टुडंट्स तिथल्या इंटरव्ह्यूला जातात ते मोठा पोर्टफोलिओ घेऊन जातात. तर अभिमन्यू स्वतःची स्केचेस घेऊन गेला. आता इंडस्ट्रियल डिझाईन आणि स्केचेसचा खरा संबंध नव्हता, पण त्याच्या फॉर्च्युनेटली रघु जोशी नावाचे अतिशय फेमस त्या काळातले कॅलिग्राफर, आर्ट डायरेक्टर माझ्या पॅनल मध्ये होते. आणि रिटन जी एक्झाम होती आमची, म्हणजे त्यावेळेला ती मुंबई IIT तिथंच एक्झाम घ्यायची इंडस्ट्रियल डिझाईनचा, आणि त्यातनं 35 मुलं सिलेक्ट करायचे आणि मग त्यातनं 15 मुलं सिलेक्ट करायची शेवटी. तर त्या मला वाटतं 35 मध्ये मला 33-34 नंबर असावा होता, कारण ती रिटन एक्झाम अगदी बिगार गेली होती आणि मला असं वाटत होतं की आपल्याला काही खरं नाही आता म्हणून. तर त्या इंटरव्ह्यू मध्ये मी ते बोलताना मी हे काय करतोस, वेगळं काय करतोस वगैरे, चित्र दाखव वगैरे म्हटल्यावरती मी चित्र दाखवली. तर ते रघु जोशी सत्यकथा आणि माऊज ह्या मासिकांचं आर्ट डायरेक्शन करायचंय, आणि ते एकदम म्हणजे त्या वेगळ्या लेवलला ते ऑपरेट करत होते असं म्हणता येईल. तर त्यांना ती फार आवडली आणि त्यांनी त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केल्यावरती मग इतर लोकांनाही ते वाटलं की अरे हा, याला आपण घ्यायला हवं, चान्स द्यायला हवा. तर त्यामुळे मी असा कसा बसा आपला त्या दार बंद होत असताना आत घुसतात तसं मी आत घुसलो IIT मध्ये. आणि नंतर त्याच्या जर्नीमध्ये लिहिताना त्यांनी खूप छान स्टेप्स सांगितले, ते मला खूप आवडलं. की आपली चित्र मासिकात यायला लागली ही एक्साइटमेंट असते, पण एक जबाबदारी असते, कारण त्या मासिकाचं एक स्टँडिंग असतं. त्यामुळे सत्यकथा, माणूस आणि दिवाळ्यांना त्याच्यात जेव्हा चित्र यायला लागली तेव्हा मला वाटतं वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स तुला आला असावा. त्यातला एक प्रसंग खूप छान आहे की एकदा त्याला एक मालिका सुचली की अंत्ययात्रेवर काही चित्र काढावे, आणि ती दिवाळी अमकात द्यायला राम पाटवर्धनांना नेऊन दिली. तर त्यांनी एका क्षणात ती बाजूला टाकली, म्हणजे दिवाळीत असलं अशुभ काही नको. या दोन्ही अँगल्स आहेत, म्हणजे माणूस बघतो कसा आणि लाईफ कसं असतं बघण्याचं. छान, मला तो प्रसंग खूप वाटला. नंतर तुझा संबंध सरवटे सरांबरोबर आला, त्याच्याबद्दल जरा एलॅबोरेट कर.
आता आपल्यापैकी किती जणांना सरवटे म्हणजे व्यंगचित्रकार म्हणून माहिती आहेत आणि त्यांच्याबद्दल माहिती आहे माहित नाही, पण एक मला असं वाटतं की हो हो बटाट्याची चाळ वगैरे बऱ्याच ह्याचे कव्हर्स त्यांनी केले, पण त्यांची स्वतःची पण पुस्तकं आहेत. खडा पाहावा मारून वगैरे असं नावाची अनेक व्यंगचित्रांचे संग्रह आहेत. आणि मी तर असं म्हणेन की म्हणजे तुमच्या कधी बघण्यात आलं किंवा लक्षात आलं तर तुम्ही नक्की ती वाचा, कारण त्यांनी व्यंगचित्रांचं बद्दल जे चिंतन केलंय ते म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला. ऑफकोर्स फॉर्च्युनेटली ते मराठी होते, पण एका दृष्टीनं असं आपण असंही म्हणू शकतो की ते मराठी होते त्यामुळे महाराष्ट्रापुरतेच ते राहिले, पुऱ्या म्हणजे संपूर्ण भारताचे किंवा जगाचे हे झाले नाही. पण त्यांनी जे त्याच्यावरती चिंतन केलं आणि त्यांना व्यंगचित्रांच्या बद्दल जी जाण होती त्याचा मला खूप फायदा झाला, कारण मी त्यांच्याकडे जाऊन मी बऱ्याच त्यांना शंका विचारायचो की अरे मी हे न्यूयॉर्कर वाचतो आणि हे वाचतो, अरे माझ्यावरती हे फार इन्फ्लुएन्स आहे असं वाटतं बाहेरच्या मासिकांचा, त्यांच्या शैलीचा वगैरे. तर मला असं मातीतली चित्र काढायची आहेत. तर पण त्यांनी त्यावेळेला इतका छान सल्ला दिला, म्हणजे की जसा एखाद्या गुरुनं शिष्याला त्याची डेव्हलपमेंटची जी स्टेज आहे त्याच्यावरून सल्ला द्यावा तशी, की अरे अशी तू काळजी करू नकोस, तुला जे वाटतंय ते तू कर, त्याच्याबद्दल कोणाची कॉपी होतीये किंवा हे काही होतंय का असं अंगलाळलेली चित्र आहेत का वगैरे असं तू काळजी नको करू, तू काढ चित्र आणि ते वाचक ठरवतील काय आहे ते, आणि होईल तुझ्यात आपोआप ती येईल म्हणजे मॅच्युरिटी, किंवा तू वाटलं तर तू त्याच्यापासून दूर जाशील पुढं. पण त्याची चिंता नको करू की मी काय करतोय आणि हे कसं दिसतंय वगैरे. आणि ते हा आणि ते जरा फ्री व्हायला तुम्हाला जरा मदत होते त्याच्यामुळं, की अरे एक कॉन्फिडन्स यायला लागतो. कॉपी झाली का? सरवटेची कॉपी करणं जरा अवघड होतं, कारण सरवटे अतिशय उत्कृष्ट, ते सिव्हिल इंजिनियर या ना एसीसी मध्ये काम करायचे आणि ते सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं त्यांचं जे पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग आणि थिंकिंगच्या वरती जो कमांड होता तो काही माझ्याकडे नव्हता. मी काही चित्रकार नाहीये, म्हणजे चित्रकार मंडळी इथं आहेत, ही त्यांच्यासारखी ही चित्रकार मंडळी आहे. म्हणजे मी जास्त काय म्हणायचं चित्राचा वापर करून एक थॉट कन्व्हे करणारा असं एक म्हणता येईल, म्हणजे एवढं एवढीच माझी कन्व्हिक्शन आहे. पण आता अगदी साधाच प्रश्न होती, सुस्त कसं केलं? तुला एखादा विषय किंवा एखादं चित्र सुस्त कसं अवघड आहे. आय थिंक आपल्या सगळ्यांना चित्र सुचतात, म्हणजे आपल्याला, कारण व्यंगचित्र म्हणजे व्यंगचित्र असं म्हटलं त्यातला जो व्यंग हा शब्द आहे, मी तर म्हणेन की ती विसंगती चित्र असतात. म्हणजे की बाबा आपण एखादी गोष्ट समाजामध्ये बघतो किंवा आपल्या स्वतःच्या पर्सनल लाईफ मध्ये बघतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये एक विसंगती दिसते. म्हणजे आता ट्रम्पसारख्या माणसामध्ये आपल्याला ती सहजपणे दिसते, पण आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक विसंगती असते. तर ती विसंगती म्हणजे काय म्हणायचं, एक मांडणी करायची असेल तुम्हाला तर एक तुमच्या डोक्याला एक सवय लागते हळूहळू. म्हणजे आता काही कशी विनोदी माणसं असतात, तसं व्यंगचित्र काढणाऱ्या माणसांना पण एक दृष्टी येते आणि मग ते त्या दृष्टीनं ते बघायला लागतात असं. आणि ही ऑफकोर्स नुसती विसंगती दिसलं की त्याचं चांगलं चित्र होतं असं नाहीये. म्हणजे तर त्याच्यामध्ये मग थोडासा नाविन्य काय आणता येईल किंवा त्यात वेगळे पण काय आणता येईल, किंवा अगदी जे लोकांना कॉमनली वाटतं की बघितले अरे हा हे असं आता सगळ्यांनाच वाटतंय असं, पण त्याचं चित्र करण्यामध्ये मग काही हे नाही. म्हणजे थोडस मग तसा विचार करून थोडस स्वतःला करायला लागतं. पण असं कधी होतं का की एखादी सुचलेली आयडिया लक्षात राहिली नाही की नंतर व्हॅनिश झाली आणि रुखरुख लागून राहते, अरे काहीतरी मला सुचलं होतं ते, असं खूप वेळा होतं. तसं होतं, पण त्याच्यापेक्षा मला असं बऱ्याच वेळेला होतं की एखादी गोष्ट असते, म्हणजे आता एखाद्या कॉन्सेप्ट असतं, कॉन्सेप्ट म्हणण्यापेक्षा आता पेट्रोल
दरवाढ होते चालते. तर एक मला असं वाटतं तर त्याच्यावरती काहीतरी चित्र काढायला. काय काढायचं काय काढायचं काय काढायचं याच्यासाठी अनेक आयडियाज येतात, पण अशी एखादी आयडिया यायला लागते की ज्याच्यामुळे तुम्ही एकदम थांबायला पाहिजे की अरे स्वतःलाच म्हणजे जे हा हे मी जे चित्र करू शकतो. नाहीतर मग तो अस्वस्थता असते की काढायचं पण काय काढायचं कळत नाही, काय काढायचं कळत नाहीये. म्हणजे असं बरेच वेळेला मला होतं की बऱ्याच वेळेला असं अस्वस्थपणा असतो की चांगली आयडिया सुचत नाही. दुसरी गोष्ट अभिमन्यूची स्पेशालिटी मला जाणवली ती की चित्र हा एक भाग झाला. म्हणजे चित्र सोडून अभिमन्यूचं जर बघितलं त्याची स्क्रिप्ट तो लिहितो ना ती अफलातून आहे. म्हणजे पुस्तकात हजारो उदाहरणं मला अशी दिसतील की त्या स्क्रिप्टमुळे ते चित्र उठावदार झालंय. इतर व्यंगचित्रकारांचं तसं होत नव्हतं. म्हणजे मारिओ बघ किंवा आता आपण आलोकचे चित्र बघतो त्याची स्क्रिप्ट एकदम मार खाते असं माझं मत आहे. तर अभिमन्यूची स्क्रिप्ट काही काही वेळेला ही चित्रापेक्षा जास्ती बोलकी असते आणि मला वाटतं त्याचा तू सराव केला असावास किंवा तुला ती उपजत देणगी असावी. स्क्रिप्ट बद्दल तू काय सांगशील? म्हणजे भाष्य असतं लिहिलेलं. आता मी ज्या प्रकारची चित्र काढतो तर म्हणजे त्याला सिंगल पॅनल कार्टून जसं म्हणतात की एक चित्र आहे आणि त्याला एक कॅप्शन आहे. तर त्यांचं एकमेकाशी जे रिलेशनशिप आहे ते थोडंसं आपण एखाद्या स्टँडअप कॉमेडियन सारखं म्हणू शकतो की तो आपण त्याला बघत असतो आणि तो बोलत असतो, पण त्याच्या बोलण्यामध्ये तो जे पॉझेस घेतो किंवा कुठल्या शब्दावरती तो भर देतो याच्यावरती बऱ्याच वेळेला तो विनोद अवलंबून असतो. म्हणजे नाहीतर चांगले विनोद सुद्धा फ्लॅट म्हणजे पडू शकतात. तर कॅप्शनच्या बाबतीतही ते तसं आहे. म्हणजे अगदी फिजिकल लेआउट जरी आपण बघितलं एखाद्या चित्राचा की कॅप्शन वरती आहे का खाली आहे का बाजूला आहे, कोण ती म्हणते. मला आधी शब्द सांगायचे आणि मग चित्रातनं विसंगती दाखवायचे का चित्रातनं विसंगती दाखवून तुमच्या मनात एक थोडासा एक पझल सारखं प्रश्न निर्माण करायचा आणि मग तुम्ही कॅप्शन वाचल्यावरती हा विनोद आहे त्याच्यातला किंवा हा थॉट आहे त्याच्यामध्ये, हे एक रिझोल्युशन होतं. म्हणजे त्यामुळे एका सिंगल पॅनल मध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला ते कॅप्शन काय आहे याचं जरा म्हणजे त्याच्याशी जरा कुस्ती करायला लागते की बाबा त्याच्यामुळे तो इम्पॅक्ट कसा वाढेल. म्हणजे नुसतं काश्मीरची टूर त्याने एक चित्र काढलंय. काश्मीरच्या टूर बद्दल एक कपल त्यांना विचारायला आलंय. तर तिथे भाष्य असं केलंय की आम्ही अतिरेकींची गॅरंटी देत नाही बघायची, पण त्याच्या पाऊलखुणा तुम्हाला नक्की दाखवू. म्हणजे ते टुरिस्ट काश्मीरला आलेत आणि तिथे अतिरेकी आहेत तर ती डबल क्युरिओसिटी आणि म्हणजे भाष्य असं आहे छान, ते मला खूप आवडतं. खूप उदाहरणं आहेत. इनफॅक्ट मला आता एकदम समजत नाहीये. 98 सालचं रियुनियन आहे. आपण ते चित्र बघितल्यावर 98 सालचं रियुनियन आपलं एक शाळेचं रियुनियन आठवतं, आपलं इयर आठवतं आणि खाली भाष्य केलंय की 98 साली तुरुंगात असलेल्या पुढाऱ्यांचं रियुनियन. मग सगळे ते त्याची जी चित्र आहेत ती मग आपल्याला एकदम पटवून जातात. या चित्रात आणखी एक मला छान वाटतं की जो माणूस बोलतोय ना त्याचा असा असलेला चेहरा असतो तो, त्यामुळे कोण बोलतोय बरोबर कळतं. तेव्हा ते भाष्य त्याच्याशी को रिलेट होतं. हे मला खूप आवडलं. तुझं आणखीन एक चित्र मला आवडलं ते म्हणजे असे 2 वृक्ष टेकलेले दाखवले. अशा वडाची झाडं एकदम इन्क्लाइंड आणि आम्ही यांना युतीचे वृक्ष म्हणतो. ते एकत्र आलेत का एकमेकाला ढकलतायत हेच कळत नाही. अतिशय सुंदर चित्र. मृगजळ दिसतंय तर ते मृगजळ खेड्यातल्या पाण्याची टंचाई असलेल्या माणसाला जे मृगजळ दिसतंय तो त्याच्या मित्राला सांगतोय. त्याला दिसतोय त्या आपण जनरल मृगजळ बघतो त्या पाणी दिसतं आपल्याला, तर त्या माणसाला टँकरचं चित्र दिसतंय. तो म्हणाला आम्हाला या खेड्यात मृगजळ असंच दिसतं. आणि मग दुसरं एक चित्र आहे की तो पुढाऱ्याला ऍडवाइस देतोय की
साहेब, तुम्ही तुमचे जे प्रचार दौरे काढताना ते असे गाड्यात बसून वगैरे जाऊ नका. तुम्ही टँकर मधनं काढा, ते जास्ती इफेक्टिव्ह होते. म्हणजे वॉटर टँकर मधनं तुम्ही जर गेलात तर लोक तुम्हाला जास्ती वेलकम करते. ही काही काही अप्रतिम मला आवडलेली चित्र. नंतर तुझा विजय तेंडुलकरांच्या बरोबर संवाद झाला, तो अतिशय हृदय आहे आणि खूप छान आहे की विजय तेंडुलकरांसारखा विचारी आणि स्पष्ट बोलणारा आणि साहित्य आणि याच्यातला माहीर माणूस, त्याचा अभिमन्यूकडे बघायचा दृष्टिकोन आणि नंतर अभिमन्यू त्यांच्यापासून काय घेतलं हे खूप छान आहे. तेवढा जरा प्रसंग असाल. विजय तेंडुलकरांशी संबंध म्हणजे विजय तेंडुलकरांनी एकदा मला मी कोथरूडला राहायचो त्यावेळेला पत्र त्यांनी कोणाकडनं तरी पत्ता घेऊन लिहिलं की तुझी लोकप्रगतीची चित्र मला फार आवडतात म्हणून. आणि मला एकदम असं ऑस्कर वगैरे मिळाल्यावरती एकदम आनंद होतो तसं झाला. नंतर मी त्यांना भेटायला गेलो, पत्र वगैरे खूप लिहिली त्यांना. तर आणि बरेच वेळेला प्रत्येक वेळेला त्यांना भेटलं की त्यांच्याकडून काहीतरी नवीन ऐकायला मिळायचं, शिकायला मिळायचं. तर त्यांनी एका पुण्यातल्याच एका बालगंधर्व मध्ये एक कार्यक्रम झाला होता आणि मला असं वाटतं की त्यांनी एक व्यंगचित्र काय असावं याची एक फिलॉसॉफीच म्हणजे तिथं सांगितली की आता तशी व्यंगचित्र फार नसतात, पण एक 1990 किंवा 2000 साली वगैरे पॉलिटिकली चार्ज अशी फार चित्र असायची. आणि ती पॉलिटिकली चार्ज चित्रांच्या मध्ये प्रॉब्लेम असा असतो की ती जर का चांगली नसतील तर ती फार जडबंबाळ होतात. म्हणजे त्याच्यावरती मग लिहिलेलं असतं हे हा पक्ष आहे, मग हे मग ते आहे, ऑलमोस्ट तो आपला एक परीक्षा लिहिल्यासारखंच असतं, फक्त ते चित्राच्या रूपात असतं. आणि हे असं का होतं असं मला तरी वाटतं आणि मला असं वाटतं तेंडुलकरांनाही असं म्हणजे वाटायचं की तुमच्या मनात एखादा अजेंडा असेल की आता मी ह्या माणसाला काहीतरी धडा शिकवतो, त्यांचं मला हे अजिबात आवडलेलं नाहीये, मी आता काहीतरी आता म्हणजे मी मोदींच्या विरुद्ध आता चित्र काढणार, काय वाटेल ते उद्या, आता उद्याचं चित्र मोदींच्या विरुद्ध असणार. असं जेव्हा तुम्ही अजेंडा धरून चित्र काढता त्यावेळेला ते चित्र असं जडबंबाळ होतं. कारण तुम्ही स्वतःचा त्याचा जो मूळ आहे की जे मिश्किलपणा आहे आणि जी विसंगती वाचकाला दिसायला हवी, मला दिसली ती, पण ती तुम्हाला स्वतःलाच ती डिस्कव्हर करायला हवी, हा जो थॉट आहे त्याच्यातला तो जर निघून जातो की नाही मी आता ते खेळे मारल्यासारखं ते मेसेज तो तुम्हाला मी असा पाठवतो तुमच्याकडं. आणि मग ती चित्र अशी होतं. तर ते तेंडुलकर त्या बालगंधर्व मध्ये आले होते आणि त्यातला विनोदी प्रसंग असा की म्हणजे पर्सनल हे की ते पुण्यातल्या नाही म्हणजे महाराष्ट्रातल्या व्यंगचित्रकारांचं प्रदर्शन होतं, पण त्यात मला बोलवलेलं नव्हतं, म्हणजे मी माझा सहभाग नव्हता त्याच्यात. त्यामुळे मी जरा असा खट्टू झालो होतो की अरे आपली चित्र नाहीये त्याच्यात. आणि खूप गर्दी झाली होती, म्हणजे तेंडुलकर असल्यामुळं बालगंधर्वचा हॉल खचाखच भरलेला होता. तर त्यांनी भाषणामध्ये मारिओचं नाव घेतलं की व्यंगचित्र कशी हवी की त्यात कुणाबद्दल अजेंडा असता कामा नये, कुणाच्या बद्दल सूड भावना असता कामा नये. म्हणजे तसं तुम्ही बघितलं तर तेंडुलकरांचं स्वतःचं पॉलिटिक्स आणि याच्याबद्दल खूप कडवट मत होतं. म्हणजे आता तुम्ही अर्धसत्य सारखा सिनेमा घ्या, आक्रोश सारखा सिनेमा घ्या, त्याच्यामध्ये खूप राग आहे. पण अशा माणसानं असं म्हणावं की राग धरून चित्र कधी काढू नकोस. तर त्यांनी सगळ्या म्हणजे व्यंगचित्रकारांना त्यांनी हा संदेश दिला की माणुसकीबद्दल तुम्हाला प्रेम हवं. म्हणजे तुम्हाला कुणाची कितीही चीड आली, कुठल्याही गोष्टीची, समाजाच्या कितीही अगदी म्हणजे वाईटात वाईट गोष्टींवरती तुम्हाला टीका करायची असेल, पण त्या टीकेमुळं हे विसरू नकोस की ती माणसंच आहे आणि त्या माणसांवरती प्रेम कर. ही एकदा जर का तुम्ही भावना घेतली तर आपण आपल्या मुलांच्याकडे कसं बघतो, आपण त्यांना रागावतो पण आतमध्ये त्याच्यात प्रेम असतं. आणि ही ज्या वेळेला तुमच्याकडं एक ड्युअल भावना असते तुमच्यामध्ये, म्हणजे एवढा प्रत्येकाला तुम्ही एवढा खोलवर जाऊन फिलॉसॉफिकल विचार करणार नाही, पण ते जर का तुमच्यामध्ये प्रेम असेल तर तुम्ही एवढे रागावणार नाही, तुम्ही त्याच्याकडं
थोडं विनोदाने बघा, तुम्ही स्वतःला सुद्धा एवढं सिरियसली घेणार नाही आणि ह्याच्यातूनच विनोद निर्माण होईल म्हणजे. नाहीतर मग ती टीका होईल. आणि टीका करायची असेल तर मग तुम्ही अग्रलेख लिहा म्हणजे आणि कुठलं काहीतरी करा, भाषणं द्या. पण व्यंगचित्र काढायचं असेल तर ते थोडंसं हसत खेळत असावं, थोडंसं चिमटा काढणारं असावं आणि ज्यानं वाचलंय, ज्याला समजलंय त्याला ते मिळावं असं त्याच्यातली भावना आहे. मला खूप तुझं कौतुक कसं की ते जे म्हणाले ते तू इम्प्लिमेंट केलेलं तुझ्या चित्रातून दिसतं. खरं आहे, म्हणजे चित्र ही विचारी आहे, विचार करायला लावणारी आहे. ती नुसतंच हास्य असं नाहीये. त्याच्यात बघताना मला आणखी एक गोष्ट तुझी आवडली की आता असं ठरलं की आपल्याला पुस्तक पब्लिश करायचं आहे, त्यावेळेला तू जुनी चित्र काढायला बसलास. आणि तेव्हा पहिली भीती होती की ती कालबाह्य झाली असतील का सगळी चित्र. आणि ती चित्र बघतानाच वेळ असं लक्षात आलं की ती कालबाह्य झालेली नाही. आणि माझ्याही लक्षात ते पुस्तक वाचताना आलं की अरे ही कालबाह्य झालेली नाही. 15-20 वर्षापूर्वी त्यांनी पेपर बद्दल चित्र काढलेलं आहे, व्यंगचित्र. आणि पुढाऱ्यांची जे व्यंगचित्र आहेत भ्रष्टाचाराबरोबरची, तर ती तर इतकी विनोदी आहेत आणि ती इतकी ताजी आहेत की अगदी काल घडल्यासारखी ती चित्र वाटतात. तर हे चांगलं आहे का वाईट आहे मला माहिती नाही. आज आपण कालबाह्य न होणं आणि कायम ताजी राहणं चित्र हे आपल्या समाजाचं एक प्रकार वाईट लक्षण आहे. पण ते इंट्रॉस्पेक्शन आहे असं मला वाटतं. त्यानंतर जो मला नंतर कळला की व्यंगचित्र आता अनुभवामध्ये त्याची रेग्युलरली व्यंगचित्र येतात. अनुभव मासिकात दर याच्यात एक पान असतंच, ही ताजी ताजी असतात. आता काय करतोय अभिमन्यू तर ही टूक ओव्हर टू स्क्रिप्ट रायटिंग, म्हणजे पटकथा लिहायला लागलाय. कुठे व्यंगचित्रकार आणि कुठे पटकथा. तर त्याची सुरुवात कशी काय झाली, हा एलिमेंट कुठला आला तुझ्यात? मी तेच लिहिले प्रस्तावने पुस्तकाच्या की हे तेंडुलकरांच्याकडनं झालं. कारण मध्यंतरीच्या काळात मी फिलिप्स मध्येच असताना पिंपरीहून हाँगकाँगला गेलो होतो आणि अगं त्या काळात एवढं हे इंटरनेट बोकाळलेलं नसल्यामुळं मला तिथं जरा असं आउट ऑफ टच वाटायला लागलं. म्हणजे असं महाराष्ट्राशी भारताशी कमी जरा संबंध आहे असं. तर मी त्यांना आता एकदा बोलताना म्हटलं की आता काही मला तर मजा येत नाहीये काढायला चित्र. मी नंतर बंद पण केली चित्र काढणं. तर त्याला ते म्हणाले की तू मग लिही काहीतरी, मग नाटक लिही, नाहीतर सिनेमाच हे लिही. पण एक लक्षात ठेव की त्याच्यामध्ये खूप कष्ट आहेत आणि दुसरं म्हणजे डिसअपॉइंटमेंट खूप आहे म्हणून त्यांनी मला वॉर्न केलं. आणि त्यांनी त्यांच्या बऱ्याच जे आपल्याला आता माहिती आहेत जे सिनेमा त्यांनी लिहिलेले, आर्तसत्य, आक्रोश, मंथन, त्या सिनेमातले लेखक म्हणून त्यांची जी फ्रस्ट्रेशन्स होती त्याच्याबद्दलही ते बोलले की अशी तयारी ठेव की असं होऊ शकतं, म्हणजे की तुला जसा हवाय तसा सिनेमा पडद्यावर येईल असं काही नाहीये. म्हणजे त्यामुळं त्या सगळ्याची तुझी तयारी असेल तर ते कर, पण तू व्यंगचित्र काढत राहा. पण मी ते सोयीस्करपणे विसरलो व्यंगचित्राच्या बद्दल आणि मी त्यातलं पटकथेच्या मागे लागलो. माझं नाव अभिमन्यू असल्यामुळे मी अर्धा मेसेज फक्त लक्षात ठेवला की हा सिनेमाच्या मागे लागायचा आणि त्यामुळे मी तेवढं सुरू केलं. तुझं मला वाटतं अत्र्यांच्या बद्दलचं पुस्तक ते तुला पहिलं गायडिंग. तर म्हणजे मी त्याच्यात कोर्सेस वगैरे केले, UCLA मध्ये वगैरे पुस्तकं खूप वाचली. आणि अत्र्यांचं एक कधीचे पाणी म्हणून 7 खंडांचं पुस्तक त्यावेळेला मी वाचत होतो आणि मला असं फार वाटत होतं की अत्र्यांच्या वरती सिनेमा व्हायला हवा. अजूनही मला असं वाटतं, कारण अजूनही झालेला नाहीये सिनेमा. आणि अत्रे हा फार एक ग्रेट माणूस होता. म्हणजे मला असं वाटतं मराठी माणसांमध्ये असा कोणी माणूस झालेला नाही. खरंच म्हणजे ते स्वतःच म्हणायचे 10,000 वर्षात झालेलं नाही एखाद्या माणसाबद्दल. ते स्वतःच असे होते. कारण म्हणजे ते अष्टपैलू तर होतेच, म्हणजे नाटककार आणि गीतकार आणि काय काय त्यांची नाटकं अजून चालली, लग्नाची पेढी वगैरे, तो मी नव्हेच.
पण त्यांच्याकडे अशी धडाडी होती की खिशामध्ये 11 रुपये असताना त्यांनी मुंबईत जाऊन स्वतःचा पहिला स्टुडिओ काढला. तर अशी धडाडी त्यांच्याकडे होती आणि तोच स्टुडिओ म्हणजे अशी हे पण होती एक काय म्हणायचं कलावंताचं एक हे असतं की तो सगळा पैसा त्यांनी सिनेमात घातला. तो सिनेमा बुडला. वसंतमाला का काहीतरी नाव होतं त्याचं आणि तो स्टुडिओ विकायला लागला. आणि त्या काळातली महाराष्ट्रातली पहिली बेंटली होती त्यांच्याकडे कार, ती विकून ते आणि मनमाला नडी येताना रस्त्याच्या बाजूला उभं राहून ते आमलेट खाऊन घरी आले. असं ते अशा त्यांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग होते जे मला असं वाटतं की सिनेमामध्ये ते एकदम जबरदस्त होईल बघायला आपल्याला. म्हणजे कसा माणसाचा उदय होतो, ऱ्हास होतो, परत उदय होतो वगैरे. तर मी असं त्याच्यावरती एक स्क्रिप्ट लिहिलं होतं. त्याचं काही झालं नाही पुढं. बऱ्याच लोकांना दाखवलं ते. पण NFDC नावाची एक संस्था आहे, त्यांनी एक स्पर्धा घेतली होती. तर त्या स्पर्धेमध्ये स्त्री प्रधान स्क्रिप्टची स्पर्धा होती. मी म्हटलं ते अकऱ्यांचं स्क्रिप्ट लिहिलंय मी, मला काही दुसरं काही फारसं माहित नाहीये, तर आपण आता काय करायचं. तर अत्रेची मैत्रीण होती त्यावेळेला एक वनमाला म्हणून, आणि वनमालाचं स्वतःचं आयुष्य सुद्धा खूप थरारक होतं. की ती इंदोर मधल्या एका राजकारणातली होती, ती पळून आली आणि अनेक तिला जे अनुभव आले. अत्र्यांच्या बरोबरचं तिचं आयुष्य म्हणजे एकेकाळी ती अगदी टॉपची हिरोईन झाली, पण ते एकत्र राहत होते आणि अत्र्यांच्या लहरीपणामुळं, त्यांच्या व्यसनामुळं त्याची खूप होरपळ झाली तिच्या आयुष्यात. तर मी त्याच्यावरती मग मी हे जे स्क्रिप्ट होतं मी त्यात कन्व्हर्ट केलं ते म्हणजे वनमाला नावाच्या स्क्रिप्टमध्ये, आणि त्याला बक्षीस मिळालं मग. आणि मग NFDCनं बक्षिसाचा एक भाग म्हणून आम्हाला गोव्याला नेलं आणि असं 40 एक प्रोड्युसर्सच्या समोर आम्हाला पिचिंग करायला सांगितलं. त्यातलं काही कुणी काही घेतलं नाही त्या वनमालाला. पण ते माझं स्क्रिप्ट जे होतं ते योगायोगानं म्हणा यशराज फिल्म्स मध्ये स्टोरी हेडनी वाचलं. एक दीपांजली सरकार म्हणून आहेत, त्यांनी वाचलं ते आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की आम्हाला स्क्रिप्ट फार आवडलं, आम्ही काही सिनेमा करणार नाही आहे पण आमच्याकडे दुसरे प्रोजेक्ट्स आहेत, तुला इंटरेस्ट असेल तर तू येऊन आमच्याकडं म्हणजे आपण कोलॅबोरेट करू. मग तिथून थोडी सुरुवात झाली. म्हणजे त्यानंतर बरंच काम केलं मी म्हणजे यशराज फिल्म्स मध्ये. त्यातल्या बऱ्याच म्हणजे 1-2 स्क्रिप्ट विकली पण मी त्यांना, पण सिनेमा झाला नाही. म्हणजे ते जे तेंडुलकरांचं जे भाकीत होतं ते सत्य झालं म्हणजे फ्रस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये. मी अगदी एकदम अज्ञानी आहे बॉलिवूडच्या बाबतीत. मला त्यातल्या गॉसिप स्टोरीज आणि हे लिजेंडरीज काही माहिती नाही. पण अभिमन्यूने बॉलिवूड या विषयावर एक पुस्तक पब्लिश केलं. त्याचा जो एक्सपिरियन्स आहे ते इतकं सुंदर आहे की आता त्याच्या पुस्तकात कार्टून्स आहेत वेगवेगळ्या विषयांबद्दल, पण बॉलिवूडकडे लाईट कार्टुनिस्ट आहे मी बघणं, तर ते इतके पैलू या पुस्तकात आहेत की आज मला वर्गमित्र दिलीप परदेशी आला, तो बॉलिवूडचा फार चाहता आहे, त्याला मुद्दाम हे पुस्तक वाचायला देणार आहे की हे तू वाच आणि मला त्यातले खाचाखोचा समजवून सांग. तर एखाद्या व्यंगचित्रकाराकडे आणि विचारी व्यंगचित्रकाराकडे कुठलाही विषय पुस्तक लेवलला जाऊ शकतो हे पाहून मी थक्क झालो. आणि तुझी ती डायमेन्शन की स्क्रिप्ट रायटिंग हे मला काही वेळ इमॅजिनच, म्हणजे हा माणूस इंडस्ट्रियल डिझायनर, प्रॉडक्ट डिझायनर, स्टायलिंग, आर्किटेक्चर, कार्टून्स आणि मग स्क्रिप्ट रायटर, मल्टी डायमेन्शन. मला खूप खूप कौतुक आहे. आणि हा प्रवास सगळा जाणून घेताना तुझा तो अभिमन्यू आणि हा अभिमन्यू परत इतका साधा असं आता मला वाटायला लागलं की हे जे स्वतःहून डेव्हलप झालेले आर्टिस्ट किंवा कलावंत असतात ते साधेच असतात. आज आपल्याकडे चारवास पंडित आले, माझी त्यांची काहीही ओळख नाही. मी नुसतं त्यांना एक फोन नंबर मिळाला, त्याच्यावर त्यांना कळवलं की अभिमन्यू येणार आहे, आज आपल्या कट्ट्याला उपस्थित आहे. आज त्यांच्या काळाने स्वागत केलं. आता आपण तुझे क्वेश्चन आन्सर्स घेणार होतो, पण 1-2 मिनिटं मी चारवासना बोलायची विनंती करतो. चिंटू ही लिजेंडरी कॅरेक्टर निर्माण केलेले चारवास पंडित आज आपल्यात आहेत. आपलं बाकी
तर कुठलाही कार्टुनिस्ट दुसऱ्या कार्टुनिस्ट बद्दल फार चांगलं बोलेल असं नाही, पण त्यांनी मेसेज पाठवल्यावर मी लगेच म्हटलं की अभिमन्यू कुलकर्णी माझा आवडता व्यंगचित्रकार आहे आणि मला यायला नक्की आवडेल. तर सांगायला मला छान वाटतंय. मला वाटतं 90s मध्ये लोकप्रभामध्ये येत होतं त्यांची कार्टून, आणि ती कार्टून्स बघून म्हणजे जे फरवटे हे माझेही आवडते व्यंगचित्रकार, आणि त्या याच्यात म्हणजे एक वैचारिक व्यंगचित्र हा जो प्रकार आहे, अजून एक कुलकर्णी प्रशांत कुलकर्णी आणि अभिमन्यू कुलकर्णी असे 2 कुलकर्णी लढवत होते पुढे गादी, आणि ती बघायला खूप छान वाटते. म्हणजे मला ऍक्च्युली हळहळ वाटली होती की ती व्यंगचित्र लोकप्रभातनं बंद झाली. मग मी चौकशी केली की अभिमन्यू कुलकर्णी काय कुठे असतात, बंद का केली वगैरे. मला तेव्हा सिंगापूर असं कोणीतरी सांगितलं होतं की ते सिंगापूरला, पण ऍक्च्युली ते हाँगकाँगला गेले होते. पण आता पुन्हा अलीकडे मी फ्रँकली बघितली नाही, कारण अनुभव वगैरे बघितले नाही. पण 90च्या दशकात किंवा त्याच्यानंतर थोडीफार दिवाळी अंकात वगैरे अशी बघितलेली, त्याचा ठसा अजूनही ज्या एखाद्या व्यंगचित्रकाराचा असतो तो नक्कीच चांगला असतो. आणि मगाशी बोलताना ते म्हणाले की व्यंगचित्रकाराची प्रत्येक व्यंगचित्रकार कुठेतरी आधीच्या व्यंगचित्रकारांचं काहीतरी घेऊन एक त्यात स्वतःची भर घालून एक स्वतःची शैली बनवत असतो, आणि तेही त्यांनी मोकळेपणानं छान सांगितलं. मला थोडीशी सरवटे आणि श्याम जोशी या दोनच्या मधली आमची शैली वाटली, म्हणजे आणि त्यातलं जे एक्सप्रेशन आहे ते सरवट्यांचं आणि लाईन थोडीशी श्याम जोशींसारखी, आणि खूप छान. मला आता ते पुस्तक ऍक्च्युली त्या प्रकाशनालाही मला जायचं होतं, पण मला पत्ताही कळला नाही आणि नेमकं त्या दिवशी मी नव्हतो पुण्यात, तर त्यामुळे येता आलं नाही. पण खूप मला ते पुस्तक मी घेईनच नक्की, आणि त्याच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. व्यंगचित्र काढीन म्हणजे मी जी काही मला जमतात ती काढीन. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी व्हाईट पेपर आणलेले आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना एक मी आता कागद देणार आहे आणि मी सांगतो त्या फक्त फिगर्स काढायच्या तुम्ही, ठीक आहे? आणि ते जर का तुम्ही केलं तर तुम्ही ऑलरेडी व्यंगचित्रकार आहात. नाही, तुम्हाला मी दाखवण्याची अशी काही गरज नाहीये की कसं चित्र काढायचं म्हणून, तुम्ही काढू शकाल ते, असं मला वाटतं. तयारी आहे? आपण चित्र काढायच्या आधी मला असं एक वाटलं की आपण मी तुम्हाला सांगत होतो ना, म्हणजे व्यंगचित्र सुचतात कशी अशी तुम्ही ओळखलात, आणि त्याच्यात काय त्याचं काय मेकॅनिक्स काय, म्हणजे चित्र काढणं हा एक तर एक भाग झाला. तर मी त्याच्यासाठी तुम्हाला असं एक चित्र दाखवणार आहे ज्या चित्रामध्ये कॅप्शन नाहीये. तर तुम्ही ती कॅप्शन तुमच्या पद्धतीनं काय असेल, ती कॅप्शन अगदी सिंपल चित्र आहे, ती काय असेल हे मला वाटतं तुम्ही सांगावं. आणि पहिल्या 3 लोकांना ज्यांची कॅप्शन आपल्याला आवडते त्यांच्यासाठी मी 3 प्रोटीन बार आणलेले आहेत. चॉकलेट नाहीये, शुगर नाहीये त्याच्यात. कागद वाट झाला आपल्याला आहे, कागद आहे. नाही, मी तुम्हाला आधी चित्र दाखवतो आणि समजावून देतो. ओके. तर आता आपले प्रत्येकाचं जे प्रोफेशन असतं त्या प्रत्येकाच्या प्रोफेशन मध्ये काहीतरी एक आपण असं म्हणतो त्याची एक ठोकताळी असतात. तसे व्यंगचित्रकारांची ही ठोकताळी असतात. तर त्याच्यामध्ये काही काही अशा सिच्युएशन्स असतात ज्या जगभरातल्या व्यंगचित्रकारांना आवडतात, ज्याला आपण म्हणू शकतो की क्लिशे सिच्युएशन्स, की म्हणजे अशा सिच्युएशन वरती चित्र आपण बऱ्याच व्यंगचित्रकारांची बघितलेली असतात. तर त्यातले अशी सिच्युएशन आहे की छोटस बेट आहे समुद्रामध्ये, अगदी 1 किंवा 2 माणसांना बसता येणे एवढं किंवा उभारता येणे एवढं, आणि एक झाड आहे त्याच्यात, एवढंच ती सिच्युएशन आहे. म्हणजे ही सिच्युएशन आहे. सिंपल ड्रॉइंग आहे.
की हे झाड आहे, तिथे हे बाई बसलेत खाली आणि इथे पाटी लावली. बरोबर ना? बघितलं? तर ह्या पाटीवरती काय लिहिलं असेल त्या बाईने? हा? खरंय. तर आपण आता म्हणजे तुम्हाला सांगण्याच्या आधी मी तुम्हाला आता सांगतो की आता एक टिपिकल व्यंगचित्रकार आहे, म्हणजे आपण फ्रेशनेस कसा आणायचा आपण म्हणत होतो ना या चित्रामध्ये, की आता ह्या बाई दिसत आहेत तिकडे, ह्या कोण बाई आहे? या पुण्याच्या असत्या बाई तर त्यांनी काय लिहिलं असतं, मुंबईच्या असत्या तर काय लिहिलं असतं, NRI असते त्या तर काय असतं, त्यांचं लग्न झालंय का, त्यांचं नवऱ्याशी जमत नसतं तर त्यांनी काय लिहिलं असतं, की समजा नवऱ्याशी जमत असेल त्या आणि भांडून आल्या तर त्यांनी काय लिहिलं असतं. पण अशी ती कॅप्शन हवी की ते बघून आपल्याला कळलं पाहिजे की त्यांची बॅक स्टोरी काय आहे आणि हे वाचून आपल्याला असं वाटलं असं आलं पाहिजे, असं आलं पाहिजे म्हणजे ऍटलिस्ट एक मनातून असं वाटलं पाहिजे अरे हा नवीन काहीतरी एक थॉट आहे. तर ही कॉन्टेस्ट आहे. तर एक न्यूयॉर्कर मॅगझिन जे आहे ते दर आठवड्याला अशी कॉन्टेस्ट देतं आणि हजारो लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात की ते कार्टून पब्लिश करतात आणि त्याची काय असेल कॅप्शन आणि त्या कॅप्शन्स म्हणजे सगळेजण आपापल्या ह्यानं देतात त्या कॅप्शन्स मध्ये आणि त्यामध्ये त्यांनी त्याचं अनालिसिस वगैरे पण पब्लिश केलं होतं कॉम्प्युटरवर अनालिसिस करून. तर आपणही एक लेट्स गिव्ह इट अ शॉट असं मला वाटलं. तर बोला. तर आता मी तुम्हाला सांगतो की माझी पण ती आवडती सिच्युएशन कशी आहे. तर एक हिंदुस्तान टाइम्सचा एक मला वाटतं 96 साली का काहीतरी एक स्पर्धा असायची ऑल इंडिया की व्यंगचित्रांच्यासाठी आणि त्याचे खूप मोठे मोठे लोक अबू अब्राहम वगैरे वगैरे लोक, अरुण शौरी, ही लोक ज्युरी असायची त्याची. तर त्या एका स्पर्धेमध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. तर त्यात मी ही सिच्युएशन वापरली. तर त्यावेळेला हिंदू मुस्लिम हे खूप झालेलं होतं मुंबई जाळपोळ झाली, हे झाले, स्फोट झाले वगैरे आणि भयंकर दूषित वातावरण होतं वगैरे. तर आता हे एवढं चांगलं काढलेलं नाही कारण त्यावेळेला मला जरा म्हणजे माझी जरा शैली एवढी जरा क्लीन नव्हती आता समजली थोडीशी. तर जे आता हा समुद्र आहे आणि याच्यावरती ही दोन माणसं आहेत. तर यांनी त्या झाडाचं काय केलं, एकानं त्याचं मंदिर केलं आणि एकानं त्याची मशीद केली. तर दोघांनी काय करायला हवं, ते झाड तिथं असेल तर लॉजिकली दोघांनी मिळून एक बोट तयार करावी, होडी तयार करावी आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्याऐवजी त्यांनी ज्यानं त्याचं मंदिर केलंय कारण त्याची मशीद करून ते विरुद्ध तोंड करून बसले. तर अशा अर्थाचं ते कार्टून होतं आणि त्याला लक्ष मिळालं. तर तो काय सांगतोय, कामाला बाई हवी. अधिक महिन्याच्या नाही पण आहे आणि आपल्याला चांगलं व्यंगचित्र काढायचं असेल तर 99 आयडिया टाकूनच द्यायला लागतं. बरोबर ना? तर त्याच्यावर असं घाबरायचं नाही की अरे चांगली असेल की नाही माझी आयडिया, काही करायचं. अधिक काय असेल? अनारसे मिळते. मला वाचवा. बरोबर, मला वाचवा. करेक्ट. मग यातला वाचवा समजा शुद्धलेखन चुकलं असेल तर ते जरा विनोद निर्माण होईल त्याच्यामुळे की म्हणजे नक्की म्हणायचं काय या बाईंना. अगं बाई कसं काय होणार, रिसॉर्टची ऍडव्हर्टाइजमेंट पाहून आलेली. कशाची? रिसॉर्टची ऍडव्हर्टाइजमेंट. वा. येस, नाही अगं बाई कसं काय होणार, आला तसा नाही, हा? अजून आला तसा अजूनही नाही. हा आला कसा पाठ वा. मी ते शिकणार सुरू करू म्हणते, बघू किती विद्यार्थी येतात. वा. येस एक ध्यानधारणा केंद्र. बरोबर. पुण्याच्या पाट्या आठवतोय.
वा. तो पब्लिक बोर्ड कोणाला आहे हा? माझी ममता आहे. पॉलिटिकली चार्ज झालं हा? एक तर आपण मला वाटतं 4 वर्ष कामामध्ये सगळ्यात मला आवडलं So, तो त्याला आमच्याकडे माहिती क्रिएटिव्ह हा. आणि भोसले will be the judge. नाही मला ह्याचा विश्वास जाते. विश्वास जाते. थोडं बोल या विषयावरती बक्षीस मिळालं. तुम्हाला बक्षीस देण्यात आहे तर मला योग कसा येणार दुसरा मला आठवत नाही. आम्ही सजेस्ट करतो ना तुला. तुमचं काय होतं मी काय बोलत अगं बाई कसं काय होणार चालेल ना. नाही ते माझं तुम्ही पण काय ते सांगितलं पण ते मेलडी हा कोणत्या आहे सुरुवातीला बरं शेत म्हणजे मी डिझाईन केलं होतं आणि मी बऱ्याच वेळेला लोकांना थोडंसं म्हणजे ब्रेन फॉर्मिंग वर्कशॉप डिझाईन थिंकिंग वर्कशॉप साठी आता करायला सांगितलं थोडंसं आपला लेफ्ट साईड ब्रेन आणि लॉजिकल राईट साईड ब्रेन क्रिएटिव्हिटी हे करतो तर त्याला जागरूक करण्यासाठी असं म्हणतात की तुम्ही जर का हातानं चित्र काढत असाल ड्रॉइंग काढत असाल किंवा काही करत असाल हातानं मॅन्युअल तर ती साईड ब्रेनची जागरूक होते त्याच्यामुळे त्यामुळे मी तर म्हणेन की तुम्ही खरंच आज शुभचित्रम करून नेहमी काढायचं चित्र ठीक आहे. आता त्याला आपण एक छोटासा रेक्टँगल करूया. आता एक जरा कॉम्प्लिकेटेड आहे पण एरो झालं. एक ट्रायंगल स्क्वेअर आणि सर्कल. आता सर्कल काढताना काय लक्षात ठेवायचं कसं का होईना सुरुवातीला ते चेपल्यासारखे दिले पण असं हळूहळू हळूहळू काढायचं. एकदा धरलं की असं काढायचं अशी प्रॅक्टिस करायची. काढलं की यायला पाहिजे. पण कसं काही भोपळा होईना आणि दुधी भोपळा होऊ दे लाल भोपळा होऊ दे काही होऊ दे एकदा धरला की सोडायचं नाही असं करायचं नाही शेवटपर्यंत आणायचं. ठीक आहे. आता 2 प्रकारचे आहेत. आता एक असा जाणार आहे आणि एक असा जाणार आहे. इकडे बसा तुम्ही. आता बेसिकली तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी काढता यायला लागल्या. मी म्हणेन स्माइली आणि आता ह्या बऱ्याचशा गोष्टी घेऊन आपण अशी ह्युमन वेळ हा याच्यासारखा आहे की आता आपण इथं काढलं स्ट्रेट लाईन हॉरिझॉन्टल काढलं तरी चालेल पण ह्या आता आपण काढले लाईन. ठीक आहे. आता म्हणजे माझ्या चित्रांची स्टाईल आहे ती अगदी सिंपल आहे म्हणजे माझ्यासारखी चित्रकार कोणीही काढू शकेल. असं मला वाटतं की
मी नेहमी चित्राची सुरुवात नेहमी अशी एक सर्कल न करतो, तसंही असेल ते सर्कल. आता त्याच्यामध्ये तुम्ही डोळे म्हणजे 2 टिंब पण देऊ शकता, पण मला असं आवडतं की माझ्या चित्रातल्या जी व्यक्ती आहे त्यांचे जरा डोळे विस्तारलेले असतात, म्हणजे त्यांना त्यांना जरा थोडं आयुष्याबद्दल जरा विस्मयित झालेली लोक आहेत ती. आता नाक मी जे काय पद्धतीचं काढतो ते असं एक असं वड्यासारखं नाक, तर त्याचे कोण नसतं असेल नाही तर मग तो नुसताच बघत असेल, तो समजा चिडत असेल, असं असेल बरोबर. अशी तुम्हाला आता म्हणजे अगदी जरी सिंपल बेसिक फिगर्स मधून जरी आपण करायला शिकलो आणि मग त्याच्या खाली खरं सांगायचं तर तुमच्या ऑफकोर्स तुमचे जर का प्रपोर्शन आणि त्याचा सेन्स चांगला असेल तर करायला पण आपण हे सगळं म्हणजे काही त्यात काही एवढी आर्टिस्ट्री नाही, पण एक आपल्याला जे कन्व्हे करायचंय त्या चित्राच्या कल्पनेत ना ते करायला एवढं सफिशियंट आहे. म्हणजे पहिल्यांदा तुमचं चित्र असं जरा पद्ध येईल, उभं येईल, एक्सप्रेशन एक्झॅक्ट येणार नाही, पण ते हळूहळू. आणि तुम्हाला मुख्य म्हणजे काय त्याच्यात तुम्ही एकदा काढायला लागलात तर हे एकदा पहिलं बॅरियर तुम्ही पास केलं तर तुम्हाला फार मजा यायला लागेल. आणि हे मी गॅरंटी देतो तुम्हाला की माझ्याकडे अशी खूप चित्र आहेत जी मी कधीच पब्लिश पण केलेली नाही. कोणती चित्र काढताना खूप तास आपण त्याच्यामध्ये रममाण होऊ शकतो. आणि त्याचं ऍक्च्युली सायंटिफिक कारण असं मला म्हणजे मी तरी वाचलं की ते आपल्या राईट साईडचं ब्रेन एंगेज झाल्यामुळे आपण आपल्याला ते डोपामिन मिळतं त्या थोडं काढायचे आपण ड्रॉइंगचे काढा. हा तर तुम्ही कुठलीही कशीही चित्र काढा कुठल्याही सिच्युएशन मध्ये मला असं वाटतं. तर आणखी एक मला असं तुम्हाला एक जस्ट आपण ग्रोथ करायच्या आधी फन एक्सरसाइज सांगायचं होतं. तुमच्या शरीराच्या व्यक्तीचं तुम्ही एक पटकन स्केच करावं. त्याचं असा एखादी गोष्ट तुम्ही पहा. आता मी आता यांचंच उदाहरण घेतो कारण त्यांना चेष्टा केली तर चालेल नाही किंवा आता त्यांची दाढी आहे. आता बाकीचं मला समजा काही जमणार नसेल त्यांचं अगदी प्रपोर्शन्स आणि हे काढायला, पण त्यांचं जे मुख्य जे हे आहे कॅरेक्टर आहे ते समजा त्यांच्या दाढीमध्ये आहे, तर तेवढं आपण जर का कॅप्चर केलं तर आज ना उद्या ते वाटायला लागतील त्यांच्या आवाज म्हणजे आज नाही वाटणार, पण 2 दिवस प्रॅक्टिस केली की 1 दिवस होईल. म्हणजे आपण म्हणतो ना की ट्रम्पचं चित्र काढायचं असेल तर हे असे असे केस काढले, छोटे डोळे, हे असे छोटे ओठ, की आपल्याला असं वाटायला लागतं की अरे हा असा काहीतरी ट्रम्प आहे, बिकॉज त्याचे केस आपल्या डोक्यामध्ये बसलेले असतात. याला गोखलेंचं गोखलेंची बियर्ड आहे, हा तर ती तेवढ्यावरतीच फोकस करून इतर थोडं चुकलं तरी चालू, म्हणजे अगदी सगळं घ्यायला पाहिजे असं काही नाही. तर मला असं वाटतं तुम्ही ट्राय करा. तुमची शेजारी जी व्यक्ती बसली आहे तर ते चित्र काढायचं प्रयत्न करा. सुंदर आहे, छान. अरे वा. मला तुम्ही स्केच खूप करायला आवडतं. काल त्यांनी ते कामगाराचं बागायत जमलेलं सगळे लक्षण आले सगळ्यांनी जर का चित्र काढलं ना तर आपण आजच्या कार्यक्रमाचं जे ग्रुप फोटो आहे तो त्या लाईन ड्रॉइंगचा फोटो घेऊ एकत्र करू. तुम्ही पण काढा.
माझं सोपं आहे झालं आहे टोपी आणि झाली नेहमी ते एआयला यांचा फोटो न देत त्यांनी काढला माहिती ते जरा ते जरा अटेन्शन न काढायला पास काढून जरा अटेन्शन घेऊन काढावं. नाही आता तर मी ह्याच्यावरती सुरुवातीला वापरला आणि व्हाईट इंक व्हाईट आता लावेल नाही वापरले. आता नाही कुठं नाही गोखलेंची कलाकार मला एकदम भावली ती कामगार गोखलेला काढला ना. पण ते तसंच आहे प्रॅक्टिस न ते आता सुद्धा त्यांनी माझं इतकं छान काढलं. हा आणि बघा ते कसं ती बसल्या बसल्या मग हात चालायला लागतो. कलिंगचं आवडायचं मला की तशी प्रेरणा असणारे हे केलं पार्ट ऑफ द ब्रेन ते खूप महत्वाचं आहे. आणि हा तो एक्सरसाइज घेतला फार छान प्रत्येकाला ते वाटायला आता इथे आणखीन एक चित्र साकार होते. हो म्हणजे काय त्यांचा तुम्ही वेगळा प्रोग्राम ठेवा असं मला वाटतं. नाही करायचं ना. कारण या वर्षात फॉरवर्ड द्यायचं पण काय पुढच्याच महिन्यात एक पाकळ्यावर झोपलेलं रिसेंटली मी बघितलं फेसबुक वरती टाकलं सुंदर काढलं पाकळ्या झोपला होता. आणि ते बघा मी म्हणतो तसं माणुसकीबद्दल प्रेम ते चिडले नाहीत किंवा बाकावर माझ्या बाकावरती बसलाय त्यांनी तुझं चित्र काढलं. नंतर कोण काढलं तेव्हा ते बसून काढलं होतं उभं राहतं नंतर घरी गेला तुम्ही खूप छान म्हणजे सगळे भाव आले त्याच्यामध्ये ते चपला खाली म्हणजे तेव्हा वाटतोय ती खरी कष्ट करायची नाही ती खरी कष्ट करायची नॅचरल झोप आहे. खाली दोन चपला असतात हो चपला पण अशा मस्त घालत खाली इतकं असं लोकांनी केलं मी लाईफ तुला रिएक्शन पण नाही. हो दिलेच त्यावर तुम्ही ड्रॉइंग करतो. राजू प्रधान काहीतरी सांगा आपल्या इथे अभिमन्यू आपल्या इथे 2-4 चित्रकार आहेत. राजू प्रधान आहे, विश्वास दाते आहेत, मिथिल आहे. निखिल आहे. सर्वच पंडितांनी काहीतरी क्रिएट केलेलं आहे. पण मला असं खूप प्रेरणा मिळते. अरे वा कमाल आहे. क्या बात है. वा वा वा. थँक्यू. थँक्यू.